राम राम कृष्ण हरी. मंडळी, ज्या मंगलमय क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो सुदीन आला आहे. मौजे मोरावळे येथील श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस, शुक्रवार दिनांक 20 मार्च. आज सकाळी ठीक 8 वाजता हरिभक्तपरायण सुभाष महाराज आणि हरिभक्तपरायण विवेक महाराज जाधव यांच्या शुभहस्ते या भव्य सप्ताहाचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे. तसेच हरिभक्तपरायण नारायण महाराज पिसाळ यांच्या हस्ते मंगल कलश पूजन संपन्न होईल. सप्ताहाच्या या पहिल्या दिवसाची सायंकाळ अधिकच रसाळ आणि भक्तिमय होणार आहे. आज रात्री ठीक 9 ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण धनश्रीताई तरडे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडेल आणि कीर्तनानंतर चिंचणी ग्रामस्थांच्या वतीने जागर सेवा रुजू केली जाईल. तरी सर्व भाविक भक्तांनी आजच्या या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाचा, उद्घाटनाचा आणि नामस्मरणाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग भेटूया हरीच्या दरबारात. राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना जगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धैर्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुण निर्गुणा जगदजित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मजठा बजावला ही चरणी हीच करीतसे विमननी भगवंतनी सोडवावे सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा पुंडली गण हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. गंगे माते की जय. हॅलो, आता या ठिकाणी सर्व ज्येष्ठ वारकरी त्याचप्रमाणे मोरावळे ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं साहित्याचं पूजन झालेले, जे आपण साहित्य गेले मला वाटते 7 दिवस आपण वापरतो, त्या साहित्याचं पूजन होणं सुद्धा महत्वाचं असतंय. साहित्याचं पूजन झालेले, या ठिकाणी कलश पूजन सुद्धा झालेले, मूर्ती बसवण्यात आलेले. अजून जे कोण ग्रामस्थ राहिलेले त्या सर्वांनी ताबडतोब या. यानंतर पंचपदी होईल आणि मग वाचन चालू होईल. सर्व वाचकांनी आपल्या तयारीसह यायचे. येताना कलश, त्याचप्रमाणे ग्रंथासाठी व्यासपीठ किंवा बसाय जो आपला पाठ असतो तो पाठ, त्याचप्रमाणे बसण्यासाठी आसन. चालक अबप सुभाष महाराज शिवाजीनगर, अबप विवेक महाराज जाधव सारखळ, हार्मोन अबप नारायण महाराज पिसाळ विनेकरी, अबप संपत महाराज जाधव, मृदंगमणी अबप विठ्ठल महाराज यादव, तबला साथ मयूर जाधव आदित्य साळुंकी, गायन साथ अबप विठ्ठल महाराज यादव, अबप रिंकेश दानावडे, कीर्तन साथ ग्रामस्थ भजन मंडळ मोरावळे, चिंचणी भनक केसकरवाडी, रेटकवली, आमकरवाडी मामुर्डी. तारीख वादक श्री बाबूराव गुरव वागेश्वर. जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोल बजरंग बली की जय, जन्नी माते की जय, महादेव। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। हरे जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, हरे, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो सागरी, सुख झाले हो सागरी, हो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, सुख झाले हो सागरी, सुख झाले हो सागरी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, बहुत जगव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना
कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धनत्याशिती वामनमूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुण निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा दे चरणी हेच करीतसे विनवनी बहुबंधनी सोडवावे सकळ देवादि देवा कृपाळुवादि केशवा महागंगा महानुवा सदा शिवा सहजरूपा पाहे पाध्वजेचे चिरकुट पाहे पाध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे रावो चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपल्या ब्रिदा ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुषणे आले ताप सर्वा बुद्धी सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोगा पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांग्याती ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भबीजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णयेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा पुंडरी कवद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय धन्य माता की जय हर हर महादेव। अखंड हरिनाम सप्ताह मोरावळे आज आपल्या पारायणाचा पहिला दिवस। ग्रंथाचं सर्वांनी दर्शन घेतलं का? दर्शन घ्या। आज आपण ज्ञानेश्वरी वाचनाला प्रारंभ करतोय। वास्तविक पाहता ही ज्ञानेश्वरी आपल्या हातात कशी आली हे कृपया थोडक्यात बघूया आणि पुढे चालूया। भगवद्गीतेची टीका ज्यावेळी भगवद्गीता जी होती संस्कृत मधली ती सामान्य लोकांना समजत नव्हती, उमगत नव्हती, तिचा अर्थ कळत नव्हता, म्हणून त्या भगवद्गीतेची टीका ज्ञानेश्वर माऊलींनी सामान्य जीवांसाठी काय केली, प्राकृत भाषेमध्ये आपल्याकरता ही ज्ञानेश्वरी आणली। ही ज्ञानेश्वरी एक अमृत रूपी समुद्र आहे। तुम्ही जेवढा या अमृत रूपी समुद्राचा अनुभूती घ्याल तेवढं तुम्हाला सुख प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, त्याचप्रमाणे समृद्धी सुद्धा प्राप्त होईल। जेवढी ज्ञानेश्वरी मनोगत त्याचप्रमाणे
मन लावून जेवढे आपण वाचन करू तेवढा आपल्याला या ज्ञानेश्वरीतील गुह्यार्थ समजला जाणार आहे. त्याचप्रमाणे या ज्ञानेश्वरीमध्ये जीवन जगण्याचा अर्थ, जीवन म्हणजे काय, जीवनाचा उद्देश काय, हे सर्व या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब यांच्या पोटी जन्म घेतलेली ही 4 भावंड, निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई, या 4ही भावंडांनी अत्यंत हाल अपेष्टा सण करून आपल्या करता मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, किंवा अत्यंत हाल अपेष्टा ज्यांनी आपल्याला हा भक्ती मार्ग दाखवला, ज्यांनी हाल अपेष्टा सण करून आपल्याला हा भक्ती मार्ग दाखवलेला आहे. आज जे आपण पारायण वगैरे सर्व काही करतो हे सगळं जुन्या लोकांचं आपल्याला मिळालेली देणगी. त्यांनी मार्ग दाखवला. आज आपल्या गावामध्ये जी वरिष्ठ लोक राहिलेले आहेत, पिसाळ महाराज असतील, त्याचप्रमाणे अनेक जे होऊन गेले आपल्या गावामध्ये, या लोकांनी, मला वाटतं हे पारायणाचं किती वर्ष, 54 वर्ष, त्या लोकांनी पहिल्या वर्षापासून सुरुवात केली. आज जवळजवळ 54 वर्ष झाली. त्या लोकांनी हे बीज इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्या लोकांनी लावलेलं हे रोपट, आज हे रोपट काय झालेले, मोठं झालेले, आणि हे जे फळ दिसतंय आपल्याला ते त्या लोकांनी लावलेल्या बीजाचं फळ आहे. मग त्या लोकांनी आपल्यावर कृपा केली, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते सगळे संत होते, त्यांनी आपल्याला हा भक्ती मार्ग दाखवला. त्यांच्यामुळे हे आपण सर्व काही करतोय. तशी माऊलींची सुद्धा कृपा आपल्या सर्वांवर हो, ही इच्छा व्यक्त करून आपण अध्याय पहिला सुरुवात करूया. सर्वांनी अध्याय पहिला काढायचा आहे. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुरेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिळवतसे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तीर्थ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंध नागर तिची रंगातिले अंबर जेत साहित्यवाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भरी. ते व्यासादिकांच्या मती तेची